आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण की आता मात्र नक्कीच समालोचन कक्षामध्ये दिग्गज समालोचक आहेत आणि या सर्व समालोचकांच्या नक्कीच मध्ये मला देखील समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली आणि त्यासाठी मी सोनू दिगाडकर यांचं विशेष आभार व्यक्त करेन, कारण की प्रतिवर्षी त्यांच्या माध्यमातून ही नक्कीच मला संधी प्राप्त होते आणि संपूर्ण किरवली ग्रामस्थांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करेन, कारण की त्यांच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून या स्पर्धेचा नक्कीच या ठिकाणी मात्र समालोचन करण्याची संधी मला देखील प्राप्त झाली। तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, अंतिम मॅच मेगा फायनल ऑफ दिस KPL 2024 आणि नक्कीच मधाच्या आतमध्ये लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि आमच्या समवेत जोडले जातील शेवटच्या अंतिम मॅचसाठी व्हॉइस ऑफ कुक्षे, व्हॉइस ऑफ भिवंडी, योगी पाटील सर। हो नक्कीच विश्वाजी केने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर काही उलटफेर पाहिले, परंतु आज आपल्या सोबत मनोज कारवे सर आहे, ती सुद्धा मात्र एक अभिमानास्पद गोष्ट आहे। नक्की त्यांना आपण काही क्षणापूर्वी मात्र कॉल केले की तुम्हाला मात्र इथे मात्र या स्पर्धेमध्ये जॉईन व्हायचं आहे आणि त्याने मात्र कुठल्या प्रकारचा मात्र कुठलाही निसंकोच मात्र या ठिकाणी पाहिलं तर कुठला कारण न सांगताना मात्र या स्पर्धेमध्ये ते जॉईन झाले, तर की त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया। आणि या पाहू शकाल KPL ची मात्र मेगा फायनल प्रत्येकी 2 षटकांची आहे। विचार केला तर नक्कीच मनोज कारवे सर नक्कीच एक दिग्गज समालोचक आहेत, नक्कीच विनंतीला मान ठेवून ते देखील लगेच क्षणाचा विलंब न लावता उपस्थित राहिले, त्यांचं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय, कारण की नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं नक्कीच अनेक वर्षापासून क्रिकेटचा थेट लेखाजोखा प्रक्षेपित होत होता, परंतु नक्कीच या ठिकाणी मात्र आज या अंतिम मॅचसाठी अंतिम दिवसासाठी या ठिकाणी मात्र ते देखील आवर्जून उपस्थित राहत आहेत, त्यांचं देखील विशेष आभार करेन KPL 2024 च्या माध्यमातून। परंतु या ठिकाणी पाहू शकाल KPL ची मेगा फायनल स्टार 11 सिंहगड विरुद्ध पुरंदर वॉरियर्स, प्रत्येकी 2 षटकांचा सामना। टॉस जिंकल्यानंतर मात्र या ठिकाणी 2 षटकांचा सामना तुम्ही पाहायला मिळू शकाल। आणि मित्रांनो मी विनंती करतोय की दोन्ही संघासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या, कारण हा किरवलीचा सन्मान आहे, किरवलीचा अभिमान आहे आणि किरवली गावाची एकता आपण पाहतोय। KPL 2024 हे पर्व पाहतोय, नक्कीच मनोजी कारवे सर आपण पाहिलं तर आपण नक्कीच लीग फॉर्मॅट मध्ये मॅचेस आपण पाहत असतो, समालोचन करत असतो, परंतु किरवली गावामध्ये आपण पाहिलं मागे देखील मी उल्लेख केला होता की सगळे एकाच लाईनचे एकाच नक्कीच लेवलचे सर्व क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, यंगस्टर आहेत आणि नक्कीच या सर्व यंगस्टरसाठी मी पुन्हा एकदा नक्कीच विशेष कौतुक करेन, कारण की आपल्या गावासाठी एकत्रित एकीचं बल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पहिला षटक होण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल, गोलंदाज मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जितू चोरगे आणि सलामी विरुद्ध आपण पाहिलं विनोद आणि अरुण मजागे। हो पहिल्यांदा पाहू शकाल आपण या ठिकाणी अगदी एक्झॅक्टली हो माय गॉड गॉड बिहाइंडच्या माध्यमातून मात्र फलंदाज बाद झाला विनोद मजागे। ज्याप्रमाणे या ठिकाणी फलंदाज विनोद मजागे मात्र बाद झाला, अगदी बॅटची कळा आणि त्यानंतर शरीराचा परिचय घेतला आणि त्यानंतर मात्र गोलंदाज जितू चोरगे मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि खूप मोठी विकेट्स मात्र या ठिकाणी टीम पुरंदर वॉरियर्स मात्र या ठिकाणी प्राप्त केली। 0वरती बाद झाला आणि 0वरती मात्र पहिला धक्का लागत असताना टीम स्टार 11 सिंहगड या संघाला लगेच विशेष कौतुक करेन गोलंदाज जितूचं, कारण की गोल्डन विकेट्स या सामन्याची प्रस्थापित केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की नक्कीच आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली होती फलंदाज विनोदने, तो मात्र 0वरती बाद झालाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती हेमंतला आपण पाहतोय, गोलंदाज तयार, राईट मारतो विकेट ना, हो शॉट अंबोल करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव। हो इथे मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे, कारण की अंतिम सामना आहे मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट KPL 2024 मेगा फायनल मध्ये आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे स्टार 11 सिंहगड आणि त्यांच्या अगेन्स्ट पुरंदर वॉरियर्स, या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच सुरू आहे। तर नक्कीच तिथे मात्र या ठिकाणी अरुण मजागे यांच्यासाठी मात्र पारितोषिक आहेत, जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर सरागर बगाजे यांच्या वतीने मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज
दिले झाले, परंतु या ठिकाणी मात्र चांगला चेंडूची मात्र हाताळली, परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र थोडस बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र वाईटचा इथे मात्र निर्णय इथे मात्र पंचाने स्वीकारला आणि त्याच अनुषंगाने मात्र धाव इथे मात्र आपण पाहिली. 1 गडी बाद 2 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जितूच्या माध्यमातून कंजूस गोलंदाजी करतोय. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, व्हॉट अ ब्रिलियंट स्ट्रोक, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज अरुणचा खेळ. अरुण बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण जर पहिल्या षटकात खेळ पाहिलं तर काय जबरदस्त मात्र कामगिरी जितू चोरगेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र जितूने आतापर्यंत 2 धाबा इथे मात्र खर्च केला आणि 2 सफलता त्याने प्राप्त केल्या. जबरदस्त मात्र ते मात्र कामगिरी आपल्याला आणि स्पर्धा जर आपण जर पाहिली विश्वास तर जितू चोरगेने मात्र गाजवली असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. हो, हा फटका देखील नक्कीच ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक बरदा वेगाने चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. इथे मात्र पाहू शकाल इथे मात्र जीवन हुक केला आणि मात्र चेंडू मात्र अगदी फाईन लेगच्या दिशेने मात्र आणखी मात्र ट्रॅव्हल झाला. चेंडू आणि फिल्टर मध्ये मात्र रेस सुरू होती, परंतु शेवटच्या क्षणामध्ये मात्र पाहिलं तर चेंडूची आपल्याला या ठिकाणी विजयी स्त्री मात्र पाहायला मिळाली आणि त्या दिवशी मात्र 4 धावा आपण पाहिल्या. हो, चेंज ऑफ पेस, पुन्हा हुक केलाय आणि चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग लेगच्या दिशेने मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपण पाहिली आणि या तत्परते आपण जर पाहिले तर 2 धावा मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 2 गडी बाद 8 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम या ठिकाणी मात्र फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर्सच्या माध्यमातून. नक्कीच जीवनला आपण पाहतो पहिल्या चेंडूने चौकार, दुसऱ्या चेंडूने 2 धावा. हा अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज तयार. हो, इथे मात्र नक्कीच ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि या ठिकाणी मात्र यस बॅट कट आहे. पंच देखील आम्हाला नक्कीच या ठिकाणी मात्र आदेश देतात आणि तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धावा. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्टार 11 सिंहगड संघ. काय जबरदस्त मात्र सुरुवात जितू चोरगेची आपण पाहिली, कारण कुठलाही मात्र पॉवर प्ले नाहीये, परंतु पॉवर प्ले नसताना सुद्धा मात्र या ठिकाणी इकॉनॉमिकल गोलंदाजी जितू चोरगेची आपण पाहिली. कारण फक्त 9 धावा खर्च केल्या आणि फक्त विश्वास आपण जर पाहिलं तर 2 महत्वपूर्ण विकेट्स इथे मात्र प्राप्त केले. नक्कीच विचार केला तर सामना देखील अतिशय सुरेख चालू आहे, परंतु नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून एक सूचना करेन की नक्कीच आज एकंदरीत 6 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. सर्व खेळाडूंनी नक्कीच आपल्या क्रिकेटचं कौशल्य दाखवलं, परंतु अंतिम 2 संघ या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं आणि नक्कीच या ठिकाणी मात्र खेळ प्रस्थापित केला त्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि दानशूर दात्यांचं KPLच्या वतीनं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि स्पेशली जे आपण 6 संघ पाहिले म्हणजे त्या 6 संघाचे जे संघ मालक आहेत त्यांचा मी या ठिकाणी स्पेशल आभार व्यक्त करेन, कारण तुमच्यामुळे मात्र सातत्याने मात्र KPLची स्पर्धा आपण या विभागामध्ये पाहत असतो आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. चला स्पीडअप करूया आपण, कारण यानंतर अजूनही मात्र या ठिकाणी एक इनिंग बाकी आहे. एका षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा पाहिल्यानंतर 2 गडी बाद 9 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र सुरुवात करतोय गोलंदाज प्रज्वल. हा उज्ज्वल कामगिरी करेल का आपल्या संघासाठी? ओ, पहिला चेंडू फटका दमदार आणि चेंडू मात्र मिड विकेटच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय, षटकार. सपनान आईलय भक्तांच्या हाकेला धावलंय र, सपनान आईलय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलंय र, सावरी देव माझा नवसाला पावलंय र. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम संगीत, सावरी देवाचं गुणगान करणारे संगीत, कारण की सावरी देवाची नक्कीच वेलोवेली या ठिकाणी मात्र नक्कीच आशीर्वाद किरवली गावावरती असतो. दरम्यान स्विंग अँड मिस, डॉट बॉल. ओहो, पंचांचा वाईटचा इशारा.
क्या बात आहे. इथे मात्र नक्कीच जीवाच्या आकांताने गोलंदाजी सुरू आहे. परंतु काल नक्कीच योगी सर आपण सावरी देवाचं दर्शन देखील घेतलं. पहिल्या दिवसामध्ये होळीचा पवित्र दिवस होता आणि दर्शन देखील घेतलं. आणि मित्र म्हणतो की फक्त सावरी देवाचं फक्त किरोली गावावरती मात्र या ठिकाणी विश्वास नाही तर मात्र इतर येणारे प्रत्येक भाविक भक्तांवरती मात्र त्यांचा मात्र या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि परंतु या ठिकाणी पहा गोलंदाज सलगचा दुसरा स्वेअर चेंडू हाताळतोय. ही चूक मात्र इथे गोलंदाज प्रज्वलच्या वतीने आपण पाहिली. खूपच मागणं षटक मात्र इथे मात्र आपण अनुभवतो. कारण पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर आपण या ठिकाणी फक्त 9 धावा होत्या आणि प्रज्वलला एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च केला. आणि नक्कीच आम्हाला हे सर्व अपडेट येतात आमचे मनोज कारवे सर. हो बॅटची कडा आणि पावसाळा शॉट पालीकडे मात्र शत्रशक. हो माय गॉड इथे मात्र शत्रशक बीट झालेले चेंडू मात्र सरळ फाईन लेग च्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी हा चौकार. किरवली गावात थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर स्टॅकिंगला जीवन आहे परंतु त्याची तुलना जर आपण पाहिली तर विश्वजीत ठाकूरच्या मात्र तुलना केली जात आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगली फलंदाजी. हो माय गॉड फुलटा चेंडू आणि त्याला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. एकदा विश्वजीतची मात्र ही शैली पाहायला मिळाली. षटकार वाट बघतोय रे भक्ता. थँक्यू वा अप्रतिम संगीत सावरी देवाचं गुणगान करणारे संगीत. आणि मी विशेष करेन कौतुक करेन कारण की आमच्या समवेत जोडले गेलेत साईनाथजी बजागे साहेब. कारण की ज्यांच्या माध्यमातून भव्य अशी रामकथा किरवली गावामध्ये साकार झालेली आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच आपण बोलतो सावरी देवाला आणखी एक ओळख निर्माण झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. हो नक्कीच. आणि त्यापेक्षा केपीला मात्र नक्कीच त्यांनी एक वेगळी इथे मात्र पाहिलं तर एक ओळख निर्माण करून दिलेली आहे ज्याचं नाव आहे साईशर बजागे. विशेष आभार करेन. आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज प्रज्वल जेसन होल्डर या नावाने मात्र हा खेळाडू मात्र नक्कीच आठवण देणारी गोलंदाज त्याचे मात्र आपण पाहिले. परंतु इथे मात्र या ठिकाणी पाहू शकाल आता मात्र फलंदाजाने त्याने मात्र होल्ड केलं. धाबानं सुद्धा मात्र होल्ड केलं आणि धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 27. लगेच चांगली गोलंदाजी करतोय परंतु नक्कीच थोडीशी महागडी गोलंदाजी केलोय. कमबॅक करावा लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताला लागेल. हो इथे मात्र फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे आणि तत्पर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. आणि या 2 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 29 धाबा. विश्वास आपण जर पाहिलं तर या ठिकाणी स्टार 11 सिंहगड संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय. कारण 2 षटकांचा हा मेगा फिनाले सामना आहे. आणि आपण जर पाहिलं तर अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र येणं शिल्लक आहे आणि 29 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो इथे मात्र फटका चांगला पाहिला. ओ माय गॉड हो 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 उडवला आणि फेकून दिलाय मेन विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी. आणि खरोखर विश्वजीत ठाकूरची मात्र झलक इथे मात्र पाहायला मिळाली. यालाच म्हणतात ये ठाकूर मुझे बॅक दे दो. लेकिन आज षटकार आलाय. क्या बात आहे अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. विजयासाठी 36 धावेंची आवश्यकता. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 36 धावेंची आवश्यकता आहे. आणि KPL 2024 पर्व 4 आपण पाहतोय. मेगा फायनल ऑफ दिस टुर्नामेंट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला स्टार 11 सिंहगड त्यांच्या अगेन्स्ट पुरंदर वॉरियर्स या 2 दिग्गज संघादरम्यान. आणि आपण महासमरी पाहू शकाल या ठिकाणी पाहू शकाल विनोद आणि अरुणची मात्र सलामीची जोडी पाहिली आपण. आणि दोन्ही फलंदाज शून्यावरती बाद झाले. आणि तदनंतर अरुण आणि जीवनच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली पार्टनरशिप. कारण हेमंतनं पाहिलं तर या ठिकाणी एक चेंडू फेस केला त्याच्या बॅटमधून 1 धाव पाहिली. आणि जीवनचा आपण विचार केला तर 9 चेंडूमध्ये नाबाद 31 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर मनीष संदीप येणं मात्र बाकी होतं. आणि ते मात्र आपण बॉलिंग कार्ड पाहू शकाल जिथून एक षटक हाताला. आणि एका षटकाच्या स्प्लेमध्ये त्याने मात्र 9 धावा खर्च केला. 2 गडी बाद केले. 2 डॉट चेंडू हाताळले. परंतु प्रज्वलचा आपण जर विचार केला तर त्याने लगभग आपण जर पाहिलं तर 26 धावा खर्च केल्या. आणि धाबाचा 2 पाऊस या ठिकाणी पाहिलं पाडत असताना
ही तर स्पर्धा आहे KPL अर्थात किरवली प्रीमियर लीग 2024. क्या बात आहे, क्या बात आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. योगी पाटील सर देखील नक्कीच अंतिम मॅच साठी नक्कीच चांगला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतात. नक्कीच विचार केला तर आज दिग्गज समालोचक आमच्या समवेत जोडले गेलेत. मनोजी कारवे सर असतील, अजयजी गरज सर, योगीजी पाटील सर असतील, त्यांचे देखील विशेष आभार. जितू नक्कीच सांभाळीला आले, नक्कीच सलामीला आले. नक्कीच जर जितूने षटकारांची हॅट्रिक प्रस्थापित केली तर तब्बल योगेश पाटील सरांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि प्रशांत साठी देखील 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. प्रशांतने याआधी नक्कीच गोल्डन षटकार मारून नक्कीच आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिला होता. बरोबर आहे, हे नातं आहे. चला दोघांसाठी 5,000. सोनू नक्कीच पार्शालिटी नाहीये. दोन्ही फलंदाजासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. जर षटकारांची हॅट्रिक प्रस्थापित केली असेल तर लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय मनीष. हो, इथं मात्र बॅकफुल जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब स्ट्रोक आणि चेंडू जातोय थर्ड मान रिजन मधून सीमारेषे पार. दणदणीत कणकणीत चौकार. एवढ्या मी देईन याला म्हणतात मात्र विश्वास जर पाहिलं तर शक्तीपेक्षा युक्ती काय श्रेष्ठ आहे. इथे मात्र ताकदीचा वापर कमी केला, फक्त युक्तीचा वापर केला आणि पहिल्या चेंडूवरती कारवे सर सौफर मात्र इथे मात्र या ठिकाणी वसूल केलाय जितू सोरगडं आणि तो नक्कीच मी त्याच्यावरती पारितोषिक लागवलं त्याचं मात्र प्रत्यक्ष उदाहरण देत असताना नक्कीच नक्कीच जरा क्षमता, कॅपॅसिटी, टेम्परामेंट आणि स्वतःला सिद्ध करतो. मगाच्या आतमध्ये फलंदाज जितू गोलंदाजी देखील चांगले केले. अवघ्या 9 धावांचं स्पेल हाताळलं आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय मनीषला या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. हो, हा चेंडू सोडून दिला ऑफ शिक्षक बाहेर चेंडू आणि पंचांचा वाईटचा इशारा. आणि की थोडासा दडपण पाहतो गोलंदाजावरती, पण गोलंदाजाला सुद्धा मात्र आपण आणखी कमी लेखणार नाहीये. जर मनीषने सुद्धा मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी सुद्धा मात्र 5,000 रुपये पारितोषिक आपण कॉमेंट्रीच्या पॅनलच्या वतीने देणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा 2,000 झाला पाहिजेत कारण की हे किरवली गावावरती आणि KPL वरती असणारं प्रेम समालोचकांचं देखील पाहायला मिळतंय. नक्कीच जो नक्कीच या ठिकाणी मात्र मानधन थोडं मात्र या गोलंदाजाने फलंदाजाला दिला जाईल. हो, इथे मात्र चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम स्ट्रोक षटकार. वाह वाह, क्या बात आहे. काय जबरदस्त मात्र फटका मात्र इथे एक्झिक्यूट केला पाहू शकाल. अगदी फ्लिक केला मात्र इथे मात्र फटका जितून आणि टायमिंग पुराफर आणि चेंडू मात्र एक्झॅक्टली मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल रिप्ले मध्ये मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडूने केला हवाई सफर 6 धावांसाठी हा षटकार. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र गरिबांचा भावेश पवार देखील मिडल ऑर्डर मध्ये सज्ज आहे फलंदाजी येण्यासाठी. नक्कीच त्याकडे सुद्धा नक्कीच लक्ष लावलं जाईल आणि अभिषेकांच्या माध्यमातून या सूचना येत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले म्हणजे 11 या धावफलकावरती. परंतु गरिबांचा कैवारी अजूनही मात्र आला नाहीये. परंतु खेळपट्टी आपण जर पाहिले तर जितूच्या सोबतीला मात्र प्रशांत आहे, कारण गरिबांचं कैवारी पाहिलं तर राहुल तर येणं मात्र बाकी आहे. परंतु प्रशांत इथे मात्र हो पुलटा चेंडू ऑन साइड लक्षात गेलाय, फटका हवेत. हो हो हो, झेल पकडलाय आणि जेवणचं मात्र सेलिब्रेशन पहा. जणू मात्र विराट कोहली विकेट तरी मात्र प्राप्त केली. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. मनीषचं सेलिब्रेशन देखील आपण पाहू शकता कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी मात्र ही गोल्डन विकेट प्रस्थापित केलाय आणि नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच हा आनंद आहे KPLचा आणि किरवली गावाचा. आणि नक्कीच संत तुकाराम महाराज नेहमीच म्हणत होते याच साठी केला होता तास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि खरोखर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस शेवट गोड होताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच. परंतु या ठिकाणी मात्र गोल्डन विकेट प्राप्त केल्यानंतर आता मात्र असं वाटलं होतं की गरिबांचं कैवारी भावेश पवार येतील, परंतु आले नाहीये. आले मात्र गणेश भजागे आणि पहिली विकेट आपण जर पाहिली तर 11 वरती मात्र इथे मात्र गमावले आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. मनीषने मात्र एक मोठी विकेट प्राप्त केली, परंतु या ठिकाणी जबरदस्त मात्र हा मेगा फिनाले आपण पाहतोय KPL अर्थात किरवली प्रीमियर लीग 2024. मनीष ऑन दी मार्क. हो, इथे मात्र नक्कीच विचार केला तर नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गणेशला आपण पाहतोय. नक्कीच मनोजचे नक्कीच बंधू आहेत
आणि दोघी बंधूमध्येही नक्कीच आता मात्र नक्कीच फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला मनीष पाहतोय, दुसऱ्या बाजूला गणेश आपल्याला पाहायला मिळेल. आणि यालाच म्हणतात नक्कीच किरवली गावाचं प्रेम आणि KPL 2024 हे पर्व चौथा. हो इथे मात्र खोलून टाकायचा चेंडू खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. क्या बात आहे, क्या बात आहे. बॅकअप इथे मात्र नाहीये आणि इथे मात्र चुकीचं अनुमान, चुकीची फेकी आणि तत्पर या धावा मिळतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि नक्कीच या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. नक्कीच नक्कीच कार्वे सर, मी नेहमीच म्हणतो की रक्तदान कन्यादान मात्र या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु धाव इथं मात्र जर आपण या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला मात्र नक्कीच आपण जर बहाल केला तर ते आपल्या संघासाठी मात्र नक्कीच कुठेतरी मात्र कारगशीर मात्र होत असतात. आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे मात्र 2 धावा प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या आणि आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू मात्र फार महत्वाचे असतील. हो फटका मात्र हवेत केलाय, परंतु मिसटायमिंग आहे. अगदी लॉंग ऑनचा क्षेत्रशी मात्र चेंडूवरती या विरोध बजागे मात्र वेगाने पोहोचले आणि त्यानंतर मात्र पाहू शकाल एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि एका धावेवरती मात्र समाधानी राहत असताना. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्रक्षम पाहायला मिळतं विनोदच्या माध्यमातून. नक्कीच विचार केला साईदात नंतर नक्कीच या ठिकाणी मात्र विशेष कौतुक करेन की मी KPL ऑर्गनायझरचं, कारण की दिग्गज समालोचक आज या मेगा फायनलसाठी उपस्थित. नक्कीच माझ्या कारकिर्दीमध्ये प्रथमतः 7 समालोचक नक्कीच टिटवाला प्रीमियर लीग मध्ये होते, परंतु KPL मध्ये हे दिग्गज समालोचक आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. यांच्या समेत मला देखील संधी प्राप्त होते, त्या देखील मी विशेष आभार करेन आयोजकांचं, कारण की हे दिग्गज समालोचक पाहायला मिळतात. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष राडामध्ये विकेटनं स्ट्रायकरचा बॅटर प्रशांत, ज्याच्या बॅटमध्ये गोल्डन षटकार आला होता. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. नक्कीच या ठिकाणी मात्र आपण पाहिली तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच गोल्डन षटकार मारला होता. आता मात्र नक्कीच षटकारांची नितांत आवश्यकता असेल मधाच्या आतमध्ये. हो नक्कीच. आणि मात्र हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल टीम पुरंदर वॉरियर्स या संघासाठी. हो फटका मात्र इथे मात्र मोठा खेळण्याचा प्रयत्न केला, तो परंतु टॉपिक लागलं, परंतु चेंडू अगदी धरतीवरती दान झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र एक धाव तिथे मात्र प्रशांत कंप्लीट केली गेली आणि त्या मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मात्र जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा 10 फलकावरती फार मिळाला आणि ही KPLची स्पर्धा चौथं जिंकण्यासाठी मात्र या ठिकाणी पुरंदर वॉरियर्स या संघासाठी 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. नक्कीच नक्कीच 21 धावा बनवायच्या मात्र नक्कीच स्वतःला सनरायझर्स हैदराबादचा क्लासीन बनावं लागेल एखाद्या फलंदाजाला, कारण की ज्याने ज्या फटकेबाजीचे नक्कीच या ठिकाणी मात्र नक्कीच विशेष कामगिरी केली होती तो फलंदाज आता मात्र मधाच्या आतमध्ये बनावा लागेल. दोन्ही बॅटर्स प्रशांत आणि त्याच्या सोबतीनं गणेशला आपण पाहतोय. पुढे की आणि भीतर बने की मात्र जीटीचा मात्र उमेश वाद्यवचा मात्र या ठिकाणी स्पेल टाकावा लागेल या षटक्यामध्ये गोलंदाजाला, कारण आपण काल स्पर्धा पाहिली असेल, एक सामना पाहिला असेल, मनोज कारवे सरांनी सुद्धा मात्र सामना एन्जॉय केला असेल MI विरुद्ध GT. कारण असं वाटलं होतं की 19 धावा मात्र नक्कीच MI टीम संघ सहजपणे मात्र जिंकेल, परंतु पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चेंडूवरती 10 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर उमेश जाऊन पाहिलं तर 3 विकेट्स प्राप्त केला. नक्कीच नक्कीच विचार केला तर क्रिकेट आहे, क्रिकेट पर्यंत जोपर्यंत शेवटचा अंतिम चेंडू हाताला जात नाही तोपर्यंत आपण प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम आणि इथे मात्र कुठल्या पद्धतीचं आपण प्रेडिक्शन लावू शकत नाहीये. जर प्रेडिक्शन आपला अचूक असता तर ड्रीम 11 मध्ये आतापर्यंत आपण देखील करोडपती झालो असतो, यात मात्र शंका नाही आहे. हो नक्कीच. आणि पाहिलं तर या ठिकाणी आपण चेंडू नंतर मात्र त्याचा प्रत्यक्ष करू, इथे मात्र फुलटा चेंडू मात्र चांगलं क्षेत्रक्षण. आणि जेव्हा मला मात्र विश्वास जर विचार केला तर ड्रीम 11चा मात्र ज्ञान सुद्धा नव्हतं, तेव्हापासून मात्र आपले अजय गरज नक्कीच त्या ठिकाणी मात्र आपल्या संघ भरवत असतात, परंतु अजून मात्र ते मात्र करोडपती बनले नाहीत. चला आपण लाईट्स ऑफ करायचे प्लीज, आमचे ऑपरेटर विनंती असेल आपण लाईट्स ऑफ करा, व्यासपीठावरती लाईट्स ऑफ करा, कारण की रिफ्लेक्ट होतं आमच्या फलंदाजाला. त्या अनुषंगाने आपण लगेचच लाईट्स ऑफ करायचे, कारण की अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या ठिकाणी मात्र गरिबांचे भावेश पवार अशी ज्यांची ख्याती आहे ते मात्र मधाच्या आतमध्ये. ISPL मध्ये भावेश पवारने खरोखर आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव लौकिक केलं, परंतु इथे मात्र किरवली गावासाठी आणि या संघासाठी या भावेश पवारला चांगली कामगिरी करावी लागेल. आणि मिस्टर KPL म्हणून त्याला मात्र ओळखला जातोय राहुलला. हो इथे मात्र पहा प्रशांत मात्र बिगी खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये आणि मात्र समीकरण पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता.
जबरदस्त पर्व चौथं. आणि तुम्हाला जर पहिला विचार जर केला तर पर्व चौथामध्ये जर केपीएलची स्पर्धा आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. नक्कीच नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्या टाळ्या ग्रामस्थ मंडळ किरवलीसाठी. हो इथे मात्र आडव्या बाटण्या ऑन साईडला देखना स्ट्रोक काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड आणि तदबार 2 धाव फलकावरती. आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. आणि नक्कीच या ठिकाणी पाहायला पाहू शकल की दोन्ही संघ मात्र फायनलिस्ट खेळतात आणि त्यांच्यासाठी ओम जिम फिटनेसच्या वतीनं प्रोप्रायटर साईशर बजागे यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमसाठी. नक्कीच नक्कीच हे पर्व आपण पाहिलं 4थ्या वर्षामध्ये आपण पाहिलं नक्कीच चांगली कामगिरी किरवली गावाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये ही मॅच येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 3 षटकारांची आवश्यकता. ओहो फुलटॉस चेंडू पहिला षटकार येईल का? ओहो इथे मात्र झेल प्राप्त विकेटची प्राप्ती. फलंदाज प्रशांत बॅक टू द पवेलियन. नक्कीच प्रशांत चेंडूला मात्र लपेटला होता परंतु लपेटाने जो शॉट काढला त्याने चेंडू मात्र ती झेल कॅरी केला. काय जबरदस्त कॅचिंग. आणि इथे मात्र हेमंत करत इज ऑन फायर. आणि मात्र समीकरण पहा 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. नक्कीच अजूनही आपण 1 चेंडू पडत नाही तोपर्यंत प्रिडिक्शन लावू शकत नाहीये. नक्कीच योगी सर कारण की नक्कीच आपण पाहतो मुरबाड मध्ये अशीच मेगा फायनलची मॅच होते. 1 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजाने वाईट चेंडू आणि त्याच्यावरती चौकार आला होता आणि 1 लाखाची मेगा फायनल होती. आणि विश्वास एका चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता धावा जोडल्या होत्या. पवनपुत्र वरपेच्या स्पर्धेमध्ये इथे मात्र सामना सुरू आहे. चेंडूला हुक केलाय आणि पाठवलाय गुड्डूच्या बाटपुत्रालाय हा चौकार. क्या बात है गुड्डू मार रहा है. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण पाहत की गुड्डू भाग राहता कारण की पहिल्या मॅच मध्ये 3 धावा दुसऱ्या मॅच मध्ये 4 धावा एकंदरीत त्याने पळून काढल्या होत्या आणि ते मात्र त्याच्या बाटपुत्राला चौकार आलाय. आणि गुड्डूचा विचार जर केला तर एक किरवलीचा ज्युनियर केतन म्हात्रे म्हणून त्याची उपना त्याला दिलेली आहे. ती झलक पाहिली आपण या फटक्यामध्ये विश्वास. क्या बात आहे. येणाऱ्या 5व्या पर्वामध्ये आपण त्याला पाहणार आहोत. नक्कीच सलामीला नक्कीच तो देखील येईल यात मात्र शंका नाहीये. अंतिम चेंडू केपीएल 2024च्या पर्वामधील मेगा फायनल मधील हा अंतिम चेंडू गोलंदाज तयार. स्ट्राइक एंडला गुड्डू. ओ इथे मात्र फटका अतिशय सुरेख आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलाय. चौकार जरूर आहे परंतु हा सामना जिंकलाय पुरंदर वॉरियर्सच्या संघानं आणि त्या संघाचा मी करतोय हार्दिक हार्दिक अभिनंदन. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. हेमंत भोईर आणि संजय भोईर कारण या 2 व्यक्तिमत्वानं मात्र हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच पुरस्कृत केला होता. आणि काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेची आपण या स्पर्धेमध्ये या संघाची पाहिली. पण या सुरुवातीला आपण जर पाहिली तर संघ मात्र पूर्णपणे नक्कीच थोडासा साथ पडत होता परंतु तदनंतर मात्र जबरदस्त कामगिरी या संघाची आपल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आणि हार्ड लक टीम पुरंदर वॉरियर्स. एकंदरीत चांगला खेळ आजच्या या दिवसामध्ये नक्कीच प्रस्थापित झाला आणि नक्कीच एकूण 6 संघांचं मी हार्दिक आभार व्यक्त करेन कारण की 2 दिवसामध्ये कुठल्या पद्धतीचा गालबोट या स्पर्धेला त्यांनी देखील लावला नाहीये. शिस्तबद्ध अशी स्पर्धा पार पाडली. त्या अनुषंगाने केपीएल ऑर्गनायझरच्या वतीनं आम्ही त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करतो आणि लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याला देखील या ठिकाणी मात्र सुरुवात करणार आहोत. नक्कीच ऑर्गनायझरना विनंती असेल की आमच्या समुद्र कक्षाशी संपर्क करा आणि नक्कीच आमचे लाईट्समॅन्स आपण लाईट्स ऑन करा. पप्पू बजागे आपण लगेचच आयोजकांशी संपर्क करायचा आहे. नक्कीच त्या ठिकाणी मात्र विनंती असेल आपण लगेच सोनू दिगाडकर आपण देखील संपर्क करा कारण की नक्कीच विशेष सहकार्य नक्कीच या सर्व मान्यवरांचं लाभलं आणि त्या सर्व दानशूर दात्यांचं आणि या स्पर्धेला नक्की ज्यांनी नक्कीच या ठिकाणी मात्र मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतोय. यस ओ टू डीजे. आणि मित्र म्हणे की पूर्ण मी किरवली करत मी आभार व्यक्त करेन कारण सातत्य एखाद्या स्पर्धेत टिकून ठेवणं ही सुद्धा मात्र खूप मोठी गोष्ट आहे.